आलोय गाईस दवाखान्यात घेऊन माऊला. रडतीच आहे अजून नुसती. येत आहेत डॉक्टर वरती गेले, येत आहेत खाली. 5 मिनिटात येतो म्हंटले. डॉक्टर येतो म्हंटले गाईस 5 मिनिटात खाली. होईल कमी. हा शुभ प्रभात गाईस. जय श्रीराम, जय हनुमान. वेलकम टू अवर. ए लवकर सांग, इकडे बघून, इकडे बघून सांग. वेलकम टू अवर. पहिले सांग वेलकम टू अवर. मित्रांनो, माऊ उठली. माऊची आंघोळ झाली आहे. बघा कशी मॉइश्चरायझर लावतीये. बाळाचा मॉइश्चरायझर घेऊन तिने लावून घेतलंय. आज आर्धिकाचं आवरलं होतं. आर्धिकाचं आवरलं होतं. बट आमचे धनी सकाळी लवकर जाऊ शकत नाही. आज त्यांच्या गाडी पुढे दुसरी मोठा ट्रक लागलेला होता, त्याच्यामुळं मग ते उशिरा गेले तर त्यांनीच सोडलं चिवला सोडल्यामुळे मला पटकन आवरून. राघव पण उठलेला होता. ह्या चिमणाबाईला आंघोळ घातली. आता हिचं आवरून देते, मग चहा पिते मी. हो बस आता मॉइश्चरायझर नासवू नको. कपडे घाल. काय नाही काय म्हणली बाळा? तुम्ही बी लिहिला. तुम्ही भिलारेचा बी लिहिला काकाने. काय लिहिला? भिलारे कोण आहे? भिलारे कोण आहे? अरे असं नाही काढायचं. ए भाऊ, भिलारे कोण आहे पहिले सांग. ए माऊ, मी काय म्हणते, भिलारे कोण आहे? मम्मा तर आहेच. तू कोण आहे? आद्विका राम आहे ना तू भिलारे? मग कोण आहे? माऊ आहे, पण आद्विका राम भिलारे कोण आहे? ते तर आर्धिका राम भिलारे आहे. तू आद्विका राम भिलारे आहे ना? काका पण भिलारे आहे. विचार काकाला. काकाचं नाव विचार बरं काकाला. काकाला विचार, तुमचं नाव काय आहे म्हणा काकाला. ए उघडा. दोघांचे नाव सांग. तुझं नाव काय? आद्विका राम भिलारे. म्हण ना काकाला सांग. मी सांगू माझे नाव? अक्षय शिवाजी भिलारे. तुझं सांग बरं. तुझं सांग नाव. सांग. येत नाही येत मला सांगायला नाव. येतं म्हणा. नाव सांग तुझं. आद्विका. पूर्ण म्हण ना. आद्विका हाय का? आद्विका कोण म्हणन मग? मम्मा म्हणन का? तू म्हण असं आद्विका. आद्विका भिलारे राम का आद्विका राम? अंगावर पेनली ती का? तुझ्या काय गप्पा चाललंय शंभू करायची. थांब. मोठी कॅडबरी पूर्ण नाव सांगितलं. सांग पूर्ण नाव. कॅडबरी. काकाला नाव सांग तुझं. सांग नाव सांग. नाही येत. तुला नाही घाला कॅडबरी. माझ्याकडे काहीच नाही. मी ती किटकॅट कॅडबरी घेऊन जाणार आहे आणायला. तुला नाही येणार. जास्त तुला नाही येणार. कधी लिहायचं नाही. मी पेन ठेवून देते. थांबते. मग हात बिता खराब करू नको. चल गाईज, आज घरी मी एकटीच आहे. शिव शाळेत गेलीये. मावश गेली माझ्या मावस जाऊकडे मावशींबरोबर. ह्यांच्या मावशी आल्या, ह्यांच्या मावशी बरोबर गेली ती तिकडे. ती गेली त्यांच्या मावशी बरोबर तिकडे. मी एकटीच जेवण करते. राघव झोपलाय. मी एकटीच जेवते. वरणाचा काला, जवसची चटणी. आज आमचे धनी उशिरा गेले, त्याच्यामुळे ते काही आता येणार नाही. ते डायरेक्ट 3 वाजताच येणार शिवला घेऊन. मग आज एकटीच आहे जेवायला. पण माऊच्या पोटात खूप दुखत आहे. खूप रडत होती जोर जोरात. मग पप्पानी डॉक्टरला कॉल केला. पप्पानी केला होता कॉल आता डॉक्टरांना, पण डॉक्टर म्हटले मी आता क्लिनिकवर नाही. मग त्यांनी म्हटले मेडिकल मध्ये जा, औषध सांगतो. मग माऊला ती औषध आणली आहे. औषध पाजली आता. बाळा कसं वाटतंय आता? माऊ कमी वाटतंय का पोट? अजून कमी नाही वाटत? अजून कमी नाही वाटत? बोलल्यावर दुखत. गाईज ती म्हणती बोलू नको कुणाला. मग अशी चिवला पण म्हणतो ती तू पण बोलू नको, मला पण म्हणते ती तू पण बोलू नको. बोलल्यावर पोट दुखत म्हणते. बोलू नको म्हणते. बरं नाही बोलत हा बाळा. गाईज माऊच्या पोटात दुखायचं काही कमी झालेलं नाहीये. ती मावशी बरोबर गेली आईच्या कंपनीत. मागे लागून रडतच गेलीये.
आता तिला कंपनीतून तसंच दवाखान्यात घेऊन जाते. डॉक्टरचा कॉल आलाय. मी आले मध्ये या म्हणून. आता चालली आहे तिला घेऊन तसंच दवाखान्यामध्ये. बघू डॉक्टर काय म्हणतात. आलोय गाईस दवाखान्यात घेऊन माऊला. रडतीच आहे अजून नुसती. येत आहेत डॉक्टर वरती गेले, येत आहेत खाली. 5 मिनिटात येतो म्हंटले. डॉक्टर येतो म्हंटले गाई 5 मिनिटात खाली. होईल कमी. हा गाईज आम्ही आलोय हॉस्पिटल मधून. तिला दिली कोलिकेट औषध डॉक्टरांनी. ते औषध दिल्यानंतर एक 15-20 मिनिटांनीच लगेच तिला बरं वाटलं माऊला. माऊ आता दुखतंय का बाळा पोटात? आता आम्ही तिला एक्सरसाइज पण करून बघितली तिचीवाली. तर आता तिला दुखत नाही आहे गाईज पोटामध्ये. आम्ही तर घाबरलेलोच, कारण डॉक्टर म्हटले की जर नाही कमी झालं ना तर सोनोग्राफी काढावं लागेल. तर आता म्हटलं झालं, केलं बाईने काहीतरी उद्योग, हा ना. काही पण खाती. गॅस झाला होता वाटतं पोटामध्ये. हे औषध दिलं तिला डॉक्टरांनी कोलिकेट. हे औषध दिलं की लगेच तिला बरं वाटलं. एक 15 मिनिटातच बरं वाटलं नाही का? 15 मिनिटात ओके झाली औषध दिल्यावर. आज बघा मम्मी सोबत कशी मस्ती चालली दादूची. कसं होतंय? कसं होतंय? हे एवढं हसू येतंय का? एवढ्या गप्पा येतात तुला? हस गधड्या, हस गधड्या. लयच हसू येतं बाबा. तोंडात हसू मावत नाही. एवढा हसायला येतंय. हो हो. तुम्हाला कोको समोर पोरगी दिसली नाही रोडला? अगं तुला मी म्हणलं तुला मग चल म्हणून. ती ये आ- ते बांधते. ती घरी आली आणि मला म्हणते मम्मी पप्पा कुठे आहे? हा, म्हणलं पप्पा तिकडेच आहे पार्किंगला. हा, तू गाडी कुठे ठेवली? हा, तर म्हणती पार्किंगला ठेवली. आणि हा. चप्पल कुठे ठेवली? तर चप्पल पण पार्किंगला ठेवली. हा. मग चिव गेली गाडी आणि चप्पल घेऊन आली तिची. पप्पा नाहीये म्हणती पार्किंगला. हा ना? पप्पा कुठे होते बाळा? आ? ए बोरी बोरी, आवल्या, औषध पिऊन घे. अरे बोल ना, क्या चाह रहे हो? कसं बोलतय, काही कळना झालंय तिचं. काय सांगते बघू मला? अरे खो ना, काहीतरीच म्हणतो ती. काय खो? हा अख्खी पेडिग्री खाती. असं का? डब्बा नाही खात का पेडिग्रीचा? नाही का? हा खाऊन टाकले. काय ते? हा हा उंदराने माऊचे 5 दात खाऊन टाकले. ऐकलं का? 5 दात खाऊन टाकले आणि 2च राहू दिले उंदराने. माऊ शुभरात्री बाबू. ए माऊ, 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 माऊ. ऐकतच नाही गाईच पोरगी बघा. माऊ शुभरात्री बाळा. शुभरात्री चिवताई. चिवताई शुभरात्री. तर मित्रांनो शिवरात्री. जय श्रीराम, जय हनुमान. आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा. तर भेटूया उद्याच्या ब्लॉग मध्ये. बाय बाय गाईज. गाईज बाय. ओ गाईज, आज जरा जास्त नखरं करते. दवाखान्यातून आणलाय तेव्हापासून. पहिले गाईजला बघत. अगो बाई.